आज निवृत्तीनाथाची दिंडी निघणार, तर आमच्याकडे 100 ते 150 माणसं जेवायला येणार. चला मग तोंडी लावायला मस्त वेगवेगळ्या पापड मिक्स करून, कुरडया मिक्स करून छान अशी चटणी बनवूया. तर येथे मी घरामध्ये जेवढे प्रकारचे पापड होते, अगदी उडीद डाळ, अगदी बिबडे पापड, कुरडई आणि नागलीच्या पापड्या, ज्वारीच्या पापड्या सगळं तळून घेतलं. काही भुगा होता तोही तळून घेतला आणि काही असं. आमच्याकडे ही मिरची लग्नामध्ये सुद्धा करता बरं का, खुरासनी म्हणजेच कारळं मिक्स करून, किंवा हे असं प्रकारचं थोराट. थोराट म्हणजे लाल मिरची आणि लसूण मिक्स करून दळलेली अतिशय रुचकर अशी ही चटणी लागते, भरपूर दिवस टिकते. हे बघा, सर्व आता मस्त तळायचं झालेलं आहे. लाल मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन थोड्याशा अशा बारीक करून घेतल्या आणि नंतर त्यामध्ये लसूण आणि मीठ घालून अशा पद्धतीने बारीक करून घेतलं. ही चटणी तुम्ही तेल घालून बाजरीच्या भाकरीबरोबर खाल्ली ना तरी फार भारी लागते बरं का. तर हे बघा, आता ती चटणी आपल्याला हे कुरडया पापड सर्व बारीक करून त्यामध्ये मिक्स करायची आहे. तुम्ही एकदा थोडीशी खाण्यापुरती बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. मस्त अशी ही रेसिपी आहे आणि तुम्ही जास्त पाहुणे आल्यावर 2 दिवस अगोदरसुद्धा बनवू शकता किंवा तुम्हालाच खाण्यासाठी जास्त दिवस तुम्ही घरात बनवून ठेवू शकता. माझ्या मुलीला तर अशी जाड जाड फार आवडते, तेव्हा तुम्ही नक्की एकदा बनवा. कधी बनवली